तुम्ही बघितले रोमनच्या कारकिर्दीतले रोमनने एवढी सगळी ही जी तुम्ही दिसताय सगळे ढाली वगैरे गदा आणि हे तुम्ही बघितलं हे पुष्यगावचं आत्ता एक 2 वर्षापूर्वी रोमनने मारलेलं 1 नंबरचं म्हणजे गुलाला घेतलेला ते बक्षीस आहे नक्कीच 3 नंबरचा जो 3 नंबर मिळवलेला पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानात आणि नक्कीच रोमनने तुम्हाला ही एवढी मोठी संपत्ती मिळवून दिली आहे. काय या रोमन बैलाबद्दल सांगा तुमचं काळजाचा तुकड्याबद्दल द्या. आता हे आमचं कसं आहे बारीक खोंडा आम्ही घेतलं होतं का नाही तिथनं आपलं म्हणजे रावणनं त्याला घडवला. रावण पहिला बैल होता आपला 1 नंबर 1 नंबर बैल पहिले लय माझ्यानं म्हणजे तशी 50-60 बैल गेले म्हणजे आम्ही चालत जाऊन गाड्या पळवित होतो मुक्काम लाडले तरी चालत जायचो. तिथनं अजून माझा नाद आहे नाद हे कायमच राहणार. हा मी अशी तयार बैल केलेली हे आता हे खोंड देखील तयार करायची त्यातनं हे रोमन बी तयार झाला म्हणजे रावणनं ह्याला घडवला. मग रावणची बी बक्षीस आहे ती ह्याच्यात रोमनची बी आहे ती. तर आता हे 25-30 गदे झालं असत्याला ह्या डाली 5-6 फुटाच्या डाली काय आता आपण जोडीला बैल घातला तो म्हणणार मला ढाल द्या मला गादा द्या मग असं काय डाली गदे लय गेलं असं. हो म्हणजे बाबा 6 मोटरसायकली घेतल्या रोमननं ट्रॅक्टर घेतला. रोमननं त्याच्या कारकिर्दीत किती असे गुलाल घेतले? गुलाल 119 गुलाल झाले होय आणि 6 बिनजोड 2 बिनजोड हरला. मग चुकीमुळं गाडी सुटल्यामुळे हरला म्हणजे हारले आपला. 119 बक्षीस फायनलची आणि 6 बिनजोड एवढा खेळलो आपण. नक्कीच बघा पुशेगावच्या मैदानामध्ये त्यांना गुलाल जेव्हापासून मिळाला तेव्हापासून रोमन तर चर्चेत असतोच परंतु याच्या पुशेगावच्या अगोदरपासून किती वर्ष झाले तुम्ही या पुशेगावची मैदान करता? याला पुशेगावची मैदानं आम्ही तशी करतोय म्हणजे जवळ 50-60 वर्ष 50 वर्ष तर कायम झाले असतील. मला चालत जाऊन पळवित होतो गाड्या आम्ही पहिलं परत टेम्पो निघालं मी बैल असं झालं. मी एक प्रश्न विचारतो तुम्ही आता या बैलगाडा क्षेत्रातील एक देव बैल मोठा लक्षा याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो आता आपल्या या सगळ्यांच्या काळजाचा तुकडा होता तो या जगात नाही आता निधन झालं त्याचं त्या बैलाबद्दल 2 शब्द सांगाल? लक्षानं बी काय झालं काळ थोड्या अवधीत पण चांगला गाजावला. 1 नंबर बैल पळायचा तो बी. त्या बैला इतकं स्पीड कुठल्याच बैलाला नाही एवढं पीड नाही पण तेव्हा कसं व्हायचं मैदान बंदीच्या काळात महिन्यानं 15 दिवसानं मैदान असायची मैदान थोडी. आता कसं झालं एका दिवशी 4-4 आणि 5-5 आणि 6-6 मैदान आता म्हणजे मैदानाला वाढले खूप वाढले. नक्कीच. आणि त्या आपला एक न्हावीचा जो वजीर नावाचं बैल आहे आता जयपूर गाव झाले त्या न्हावीच्या गावचं नाव जयपूर झाले त्या वजीर बद्दल सांगा. तो वजीर बी फडक्यानं करारावर गेला होता तो बी वजीर बी चांगला पळत होता पण लक्षाच्या मागच होता म्हणजे मोर्चा नव्हता बैल लक्षाच्या माग आपला हलका होता म्हणजे जोडीला जोड सारखा. आणि तुम्हाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक तुमचा आवडता जॅकी कोण आहे की तो तुम्हाला आवडतोच या बैलगाडा क्षेत्रामध्ये? आवडतो जॅकी आता कसं आहे भरपूर म्हणजे आवडता कोण असेलच की. आता हे तर कसं होतंय आमचं जुन्या काळातलं म्हणलं काय आमच्या काळातलं मरलं बी काय आता आहे तर नवीन तर आता म्हणजे कोण आता इट्टल बुधवाला इट्टल आपल्या सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुधवाला इट्टल किंवा म्हणजे अशी बरीच आहे ते काय लोक आहे ती बरीच आता म्हणजे हो ड्रायव्हर. आता चालू काळातनं जर म्हणलं जळगावचा चंदू ड्रायव्हर आहे इथं बाबा अंगापूरचा आहे परसो चिचनेरचा प्रचंड होती प्रचंड म्हणजे कलाकार चांगले आहे ती पण आपले ही थोडे दिवस असते बारक्या अड्ड्यावर. आता तुम्ही बघितलं बैलगाडा क्षेत्रात तुम्हाला असं वाटतंय का आणखी कुठले नियम हे पाहिजेत? आता नियम म्हणजे कसा आहे तुम्हाला वाटतं नियम पाहिजे अजून बैलगाडा क्षेत्रात? नियम ह्यो कसा आहे बरं का आता नियम चांगली वळणं बिळणं पट्टे टाकल्यामुळे चांगलं चालले फक्त आता वळण कसं पाहिजे चिठ्ठ्या काढताना जे काळा बाजार करते ती चिठ्ठ्या काढताना म्हणजे नक्की काय विषय होतो? चिठ्ठ्या काढताना म्हणजे काय करते ते खुणा करून मधल्या चिठ्ठ्या कडेच्या चिठ्ठ्या ढेग मारणार चिठ्ठ्या पण उचलणार कुठली कशी आणि काय कशी. आता एका गावच्या 8 गाड्या पळते त्या एका गावच्या 8 गाड्या पळाल्या म्हणून 8 नंबरलाच पळते त्या का गाड्या असं आहे का कुठं?
मग आमचं असं म्हणणं आहे की मी मागं बी तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओमध्ये की जी मोठी लोक असतात ती काय करतायत ती गटून खेळतात आणि काय होतंय चिठ्ठ्या काढताना बरोबर मध्ये चिठ्ठ निघालं म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे असं हे थांबलं पाहिजे नक्कीच हे थांबलं पाहिजे. गावच्या 7 चिठ्ठ्या पुशेगावला कडनच निघाल्या होय एकच चिठ्ठीमधनं निघाली 8वी. बरं बरं 8 नंबरनंच सगळ्या मी दिकाल 8 नंबरनंच पळालो होय का गेल्या वर्षी. बरं चला असू द्या आता काय याच्या हा एक त्यांना वाटतं असा नियम झाला पाहिजे या बैलगाडी क्षेत्रात. आणखीन एक जाता जाता प्रश्न काढताना कसं आहे चिठ्ठ्यात काहीतरी बदल करा चकार बिकार ठेवून काहीतरी बदल त्याला टाकायचा. त्यांचं असं म्हणणं आहे की चिठ्ठ्या काढताना थोडंसं काहीतरी बदल झाला पाहिजे की एखाद्या गरीब गाडा मालकावरती अन्याय होऊ नये कारण की मोठी जी आहेत बैलगाडा शर्यतीतली टॉपची बैल नामांकित पुशेगावने केलंय आता डबल पळू शकत नाही हां असं किंवा बैल तुम्ही बैल तडवा येत नाही. हां आता कसं आहे फोटो टाकला बैलाचा फोटो मालकाचा फोटो असं काहीतरी प्रूफ पाहिजे त्याला म्हणजे बाबा हालणे नव्हे काहीच नव्हे. आता एकच बैल पाळणार हा तर पहिले प्रत्येक अड्ड्यावर डबल पावत्या 5-5 पावत्या एका 5-5 पावत्या एका मालकाच्या 5-5 बाकीच्या अड्ड्यामध्ये मैदानला एका 9 पावत्या मग किती पैसे घालवले त्यानं ठरला. आता बघितलं तुम्ही त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलाही अड्डा असू द्या तिथं जर जर गरीबाचा जर बैल असेल त्याला जर नंबरामध्ये येत असेल गुलालामध्ये येत असेल तर त्याला कम से कम नियम ठेवला पाहिजे की कम से कम एका मोडकाला एकच चिठ्ठी ठेवली पाहिजे कारण की काय असतं 4 ते 5 चिठ्ठ्याकडे हा कुठनं येईल तिथनं येईल. आम्ही आता मग आमचा रोमन पुशेगावला कडनं पळाला हा थारच्या मैदानाला कडनं पळून आम्ही बसलो सेमी काढलेला हा त्याला म्हणायचं बैल तुम्ही मला मधनं पाहिजे मी अमकं करीन मी पण असं नाही चालत तसं. चालतंय असू द्या. ही होती एक छोटीशी मुलाखत बबनदादा लासोनेकर यांची भाग 2 एक तुम्ही बघितला. हा दुसरा भाग आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद दादा. धन्यवाद.